शेतकरी बांधवांनो नमस्कार. सरकारने नुकतीच नवीन कर्जमुक्ती योजनेची घोषणा तर लय मोठ्या थाटामाटात केली. पेपरमध्ये बॅनरवर सगळीकडे मोठमोठ्या अक्षरात छापलं की 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणार. पण मित्रांनो, या योजनेचा GRमध्ये सरकारने एक असा मोठा खोच मारला आहे ना, तो वाचून जुन्या शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा आली आहे. सरकारने जुन्या कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांसोबत नेमका काय खेळ केला आहे ते आज आपण पुराव्यासह बघणार आहोत. आता कृत शासन निर्णय यांच्यातला मुद्दा क्रमांक 2 आणि 3 मध्ये सरकारने काय लिहिलं आहे माहिती आहे? ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी 2019मध्ये महात्मा ज्योतिराव फुले योजनेचा लाभ घेतला होता त्यांच्यासाठी सरकारने नियमात कात्री लावली आहे. नवीन शेतकऱ्यांनी 2 लाख रुपये माफ होणार, पण त्यांनी आधी कर्जमाफी घेतली आहे त्यांना नवीन योजनेत 2 लाख नाही तर फक्त 50,000 रुपयाची मर्यादा ठेवली आहे. आता सरकारला आमचा सरळ सवाल आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याने 2019मध्ये कर्जमाफी घेतली होती, पण त्यानंतर कोरोना आला, अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली आणि तो शेतकरी पुन्हा संकटात सापडला. त्यांचं नवीन कर्ज जर 2 लाख रुपये झालं असेल तर त्याला फक्त 50,000ची माफी का? संकट काय फक्त नवीन शेतकऱ्यावरच आलं होतं का? मग दुजाभाव कशासाठी? बरं, मेहरबानी इथंच संपत नाही. जरी या जुन्या शेतकऱ्यांचं कर्ज 50,000पेक्षा जास्त असेल, समजा 1 लाख रुपये असेल, तर सरकारने काय अट घातली आहे? आधी वरचे 50,000 रुपये शेतकऱ्याने स्वतःच्या खिशातून बँकेत भरायचे आणि मगच सरकार उरलेले 50,000 रुपये माफ करणार. आता मला सांगा, ज्या शेतकऱ्यांकडे बँकेत भरायला पैसे आहेत तो थकीत कशाला राहील आणि आधी खिशातून पैसे आणायचे कुठून? हा तुमच्या कर्जमुक्तीचा शब्द. मित्रांनो, सरसकट 2 लाखाची घोषणा करायची आणि आतून अशी 50,000 रुपयाची कात्री लावायची. हे सरकारचं धोरण तुम्हाला कितपत योग्य वाटतं? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. ही माहिती प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून व्हिडिओला आताच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.